पर्यटन सिर्फ मनोरंजन नहीं बल्कि रोजगार और विकास का भी बड़ा साधन है। लेकिन आज भी आम नागरिकों के लिए वाटर पार्क और एंटरटेनमेंट पार्क महंगे साबित हो रहे हैं। वजह है 18% जीएसटी का बोझ। इसी को लेकर अब विदर्भ की वाटर पार्क एसोसिएशन ने मुख्यमंत्री से बड़ा कदम उठाने की अपील की है। महाराष्ट्र के वाटर पार्क और मनोरंजन केंद्र पर फिलहाल 18% जीएसटी वसूला जा रहा है। एसोसिएशन का कहना है कि इतना ऊंचा टैक्स दर आम लोगों की पहुंच से इन पर्यटन स्थलों को दूर कर रहा है। नतीजा ये कि पार्क चलाने वाले उद्यमियों को घाटा उठाना पड़ रहा है और रोजगार के अवसर भी घट रहे हैं। इसी वजह से मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को पत्र लिखकर जीएसटी दर 18% से घटाकर 5% करने की मांग की गई है। एसोसिएशन का मानना है कि अगर टैक्स कम हुआ तो पर्यटन व्यवसाय को बढ़ावा मिलेगा और बड़े पैमाने पर रोजगार के अवसर पैदा होंगे। इस पहल के दौरान विदर्भ एसोसिएशन ऑफ वाटर एंड अम्यूजमेंट पार्क्स के अध्यक्ष चंद्रपाल चौकसे के मार्गदर्शन में उपाध्यक्ष धर्माजी रमानी, महासचिव डॉक्टर राजेंद्र पडोले और कोषाध्यक्ष नरेंद्र वाघ भी मौजूद रहे। विदर्भ वॉटर पार्क असोसिएशन तर्फे आज आम्ही सरकारला विनंती करायला आलो आहे की जी जीएसटी 18% आहे ती आम्हाला 5% करण्यात यावी। 5% झाल्याने आमचं म्हणजे खूप मोठं पर्यटकांना फायदा होईल आणि पर्यटन इंडस्ट्री वाढेल, एम्प्लॉयमेंट जनरेट होईल आणि सरकारला रेव्हेन्यू पण भरपूर मिळेल। आणि हे करत असताना आमच्या लक्षात आलं की मनसोडला भंतेजींनी खूप मोठं आर्किओलॉजिकल एक्सकॅव्हेशन केलेलं आहे आणि त्या काळात मला आठवते का खूप बुद्ध मूर्ती निघालेल्या होत्या आणि त्या मूर्तीचे जे केस होते त्या ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये जी केस स्टाईल असेल त्या स्टाईल त्या मूर्त्यांवर होता। म्हणजे राजा वाकाटकच्या काळात आपण किती ॲडव्हान्स होतो हे त्याच्यावरून कळते। पण दुर्भाग्य आहे की त्या मूर्तीचं म्युझियम जर मनसोडला रामटेकला झालं असतं तर ऑल ओव्हर वर्ल्ड जगातून बुद्धिस्ट पर्यटक बरोबर इतर पर्यटकही त्या मूर्त्या पाहायला रामटेकला मनसोडला आले असते। दुर्भाग्य आहे की त्या मूर्त्या दिल्लीच्या म्युझियममध्ये आहेत आणि त्या दिल्लीच्या म्युझियममधून त्या मूर्त्या परत रामटेकला आणून तिथं परत एक संग्रहालय चांगलं करून त्या मूर्त्या तिथे ठेवायला पाहिजे अशी मी सरकारला विनंती आपल्या माध्यमातून विनंती करतो। जर मूर्त्या विदर्भात आल्या तर तुम्ही तुमचं काय इनिशिएटिव्ह आहे त्याच्याबद्दल? 100% इनिशिएटिव्ह आम्ही घेणार। मूर्त्या जर आलात तर सगळ्यात अगोदर तिथे एक चांगलं म्युझियम तयार करणार। म्युझियम जर करायला जागा सरकारी नसेल तर आम्हीच जागा देऊ। त्याला जे काही आर्थिक मदत लागणार आहे त्या मदतीमध्ये जर आमचं काही वाटा असेल ते पण आम्हाला देऊ, कारण की ते जर झालं तर आपलं त्याच्यामुळं पर्यटन खूप 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 वाढणार आहे हे मी आपल्याला हमखास सांगतो। 18%वरून जर ते 5% जीएसटी झाला तर सामान्य लोकांचा काय फायदा होईल? म्हणजे ते 13% रेट कमी होऊन जातील, सर्वसामान्याला तो बेनिफिट मिळेल।